नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी आहे काजू करी. तर चला आता रेसिपी बघूयात. आता इथे मी टोमॅटो घेतला 3 कापून, अद्रक आणि हिरवी मिरची, काजू थोडेसे, उभा चिरलेला कांदा आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 5 ते 6. आता मी इथे छोट्या कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं. याच्यात मी आपला उभा चिरलेला कांदा टाकून घेते आणि काजू. यांना 10 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं. तर जोपर्यंत आपले काजू आणि कांदा उकळतात तोपर्यंत इथे मी मसाला भाजून घेते. इथे मी जिरा ॲड केले, काळी मिरी आणि लवंग, एक वेलची आहे ती अशी उघडून टाकायची, दालचिनी आणि तेजपत्ता. आता आपण याच्यात टोमॅटो टाकून घेणार आहोत. त्याचसोबत अद्रक आणि हिरवी मिरची, लसूण, थोडंसं मीठ टाकते मी. आता यांना आपण थंड व्हायला साईडला ठेवूयात आणि मग मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता इथे आपला काजू आणि कांदा पण चांगला उकळून झालेला आहे. थंड पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं. आता मी याला मिक्सिंग जारमध्ये टाकलं आणि याला बारीक पेस्ट करून घेणार आहे याची मी. इथे आपली काजू कांद्याची पेस्ट रेडी आहे. आता मी याची पेस्ट बनवून घेणार. त्याच कढईमध्ये मी काजू टाकून घेते. थोडं काजूंना शॅलो फ्राय करायचं आणि काढून घ्यायचं. इथे काजू आपले ब्राउनिश झाले, त्यांना मी साईडला काढून घेते. कांदा टाकून घेते सॉफ्ट होण्यासाठी मीठ. आता इथे आपला कांदा गोल्डनिश ब्राऊन झालेला आहे चांगला. याच्यात आता टोमॅटो प्युरी टाकून घेते आणि याच्यातच काजूची पेस्ट टाकून घेते. प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते, लाल मिरची पावडर. आता याला मी 5 मिनटं झाकून ठेवणार आहे. 2 मिनटं झाल्यात मी उघडून बघते. प्रॉपरली त्याला खालून असं व्यवस्थित हलवून घ्या, कारण की आपण याच्यात काजूची पेस्ट ॲड केली आहे, मग ती खालती लागण्याची शक्यता असते. परत मी झाकण ठेवते. आता 5 मिनटं झालं टोटल. मी उघडून बघते. छान तरी सुटली आहे. आता कढईमध्ये मी तळलेले काजू टाकून घेतले आहेत. थोडं मिक्स करूयात. थोडंसं पाणी टाकून घेते मी. थोडीशी लास्टला धणा पावडर ॲड करते. परत आपण याला झाकून ठेवणार आहोत 5 मिनटासाठी. आता मी झाकण ओपन करून बघते. आता मी वरतून थोडीशी लास्टला कोथिंबीर टाकून घेणार आहे. भाजी रेडी आहे. आपण याला सर्व करायला घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.